नमस्ते मित्रांनो, माझे नाव किशोर। आपण मागच्या व्हिडिओमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ समजावून घेतला होता। आता आपण या व्हिडिओमध्ये सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ समजावून घेणार आहोत। तर सुरुवात करण्याच्या अगोदर स्कायसो टॉक टू मी इन इंग्लिश या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर सुरुवात करूया। आपण मागच्या व्हिडिओमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ, साध्या वर्तमान काळ क्रियापदाच्या शेवटी त, ता, ते, तो, तोस, तम अशी अक्षरे असल्यास ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळाचं असतं। त्याचप्रमाणे क्रियापदाच्या शेवटी ला, ले, ली, लो, लम, ल्या, ल्यास अशी अक्षरे असल्यास ते वाक्य सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळांची असतात। जसे आला, गेला, बोलला, विचार केला, दिले, पकडले, समजवले, शिकवले, लिहिले, सांगितले, वाचले, बसले। तर आता आपण एखादं वाक्य म्हणजे एखाद्या काळांचं वाक्य तयार करत असताना आपण सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन्ही वाक्य करायला आपण लास्ट व्हिडिओमध्ये शिकलो होतो। त्याचप्रमाणे आला नाही, गेला नाही, बोलला नाही, विचार केला नाही, दिले नाही, पकडले नाही, समजवले नाही, शिकवले नाही, लिहिले नाही, सांगितले नाही, वाचले नाही, बसले नाही अशा प्रकार। तर सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळांची रचना आता आपण समजावून घेऊया। तर सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ। साध्या वर्तमान काळाची रचना कशी होती? कर्ता प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस कर्म। इंग्लिशमध्ये काय? सब्जेक्ट प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट। आता या ठिकाणी कर्ता प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस कर्म म्हणजे सब्जेक्ट, वर्ब फर्स्ट, ऑब्जेक्ट। त्याचप्रमाणे सिंपल पास्ट टेन्समध्ये देखील त्याची रचना कर्ता प्लस क्रियापदाचे दुसरे रूप प्लस कर्म म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापदाचे पहिले रूप येते आणि पास्ट टेन्समध्ये क्रियापदाचे दुसरे रूप येते, एवढाच फरक आहे। तर आपण बघूया आता। प्रेझेंट वर्ब फर्स्ट, पास्ट वर्ब सेकंड आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे वर्ब थर्ड म्हणजे पूर्ण भूतकाळ। हे आपण नंतर बघणार आहोत, हे तुम्हाला पुढे समजून येईल। तर आता आपण कम, गो, फॉरगेट, सी आणि ब्रिंग। आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ करत असताना क्रियापदाचे पहिले रूप येते कम, गो, फॉरगेट, सी, ब्रिंग। त्याचप्रमाणे क्रिया सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ करत असताना क्रियापदाचे दुसरे रूप येते। कमचे दुसरे रूप कोणते? केम। गोचे दुसरे रूप कोणते? वेंट। फॉरगेटचे दुसरे रूप फॉरगॉट।
सीचं दुसरे रूप काय स्वा आणि ब्रिंगचं ब्रॉट. आता कमचे तिसरे रूप कम येते, गोचे तिसरे रूप गॉन येते, फॉरगॉटचे तिसरे रूप फॉर गॉटन येते आणि सीचे तिसरे रूप सीन येते आणि फॉरगॉटचं तिसरे रूप फॉरगॉटच येते. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स करत असताना क्रियापदाचे पहिले रूप येते आणि सिंपल पास्ट टेन्स करत असताना क्रियापदाचे हे दुसरे रूप येते. आता आपण या ठिकाणी सेंटेन्स करत असताना दोन प्रकारचे सेंटेन्सेस करत असतो, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. बरोबर. तर आता आपण पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक सेंटेन्सेसची रचना समजावून घेतली आहे. तर आता आपण निगेटिव्ह सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये नकारात्मक निगेटिव्ह सेंटेन्सचे सूत्र काय आहे, करता प्लस डू किंवा डज नॉट प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. सब्जेक्ट डू डज नॉट प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट. हे झाले सिंपल. त्याचप्रमाणे सिंपल पास्ट टेन्समध्ये देखील सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस क्रियापदाचे पहिले रूप येते प्लस ऑब्जेक्ट. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये डू आणि डज नॉटचा वापर केला जातो आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये डिड नॉटचा वापर केला जातो. पण आणखीन एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की सिंपल पास्ट टेन्सचे नकारात्मक सेंटेन्स करत असताना डिड नॉट नंतर क्रियापदाचे पहिले रूप येते, दुसरे रूप येत नाही. आणखीन एकदा सांगतो, सिंपल पास्ट टेन्समध्ये नकारात्मक सेंटेन्स करत असताना डिड नॉट नंतर क्रियापदाचे पहिले रूप येते, दुसरे रूप येत नाही. तर आपण काही सेंटेन्सेस घेऊया. तर सगळं आपण पुसून टाकू म्हणजे सेंटेन्सेस आपल्याला जास्त घेता येईल ना. रचना असून द्या. ठीक आहे. तर पहिलं तो आला. आता आपण सिंपल पास्ट टेन्स कसा ओळखतो, क्रियापदाच्या शेवटी जर ला ले ली लो लम ल्या ल्यास अशी अक्षरे असल्यास ते वाक्य सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळांची असतात. तर क्रियापदाच्या शेवटी ला आले म्हणजे हे वाक्य कोणतं आहे, सिंपल पास्ट टेन्स. तर कधीही लक्षात ठेवा, आपण एखादी सेंटेन्सेसचा सराव करत असताना कधीही सराव करताना असा सराव करायचा, समजा आपण तो आला हे सेंटेन्स आले तर त्याच्या खाली आपण काय लिहिले, त्याच्या खाली किंवा त्याच्यासमोर आपण कधी नेहमी इंग्लिशमध्ये लिहित जावा, सब्जेक्ट प्लस क्रियापदाचे दुसरे रूप प्लस ऑब्जेक्ट असे लिहित जा, जेणेकरून तुम्हाला रचना परफेक्ट होतील आणि तुमच्या डोक्यामध्ये बसतील. तर निगेटिव्हचे पण तसंच करायचं, सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट. समजलं. आता करू आपण करता काय, ही आला आल्यासाठी आपण काय कम म्हणजे येणे. तर हे काय क्रियापदाचे मूळ रूप म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप. तर क्रियापदाचे दुसरे रूप काय येते कमचे, केम.
म्हणजे तो आला. आता हे झाले पॉझिटिव्ह. आता निगेटिव्हमध्ये कसं करायचं आहे? ही डिड नॉट क्रियापदाचे पहिले रूप प्लस कम, म्हणजे वाक्याचं काय होते? तो आला नाही. समजले? आणखीन 2-3 उदाहरण घेऊया. मी त्याचा पत्ता लिहून घेतला. मी त्याचा पत्ता लिहून घेतला. तर क्रियापदाच्या शेवटी ला आहे, म्हणजे हे वाक्य सिंपल पास्ट टेन्स साध्या भूतकाळाचं आहे. तर आपण प्रॅक्टिस करताना, सराव करताना कसा करायचा? तर पहिल्यांदा रचना म्हणजे क्रियापदाचे सूत्र लिहायचे. तर सब्जेक्ट प्लस वर्ब सेकंड प्लस ऑब्जेक्ट. कर्ता क्रियापदाचे दुसरे रूप प्लस कर्म. निगेटिव्हमध्ये काय ना? सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. हे वाक्य कसं करणार आता? कर्ता आय wrote down his address. राईट म्हणजे लिहिणे, राईट डाऊन म्हणजे लिहिणे. ही प्रेझेंटमध्ये येते आणि त्याचे दुसरे रूप कोणता? रोट डाऊन. म्हणजे इथं काय येणार? रोट डाऊन येणार. तर याचं निगेटिव्हमध्ये काय होणार? आय डिड नॉट राईट डाऊन हिज ॲड्रेस. म्हणजे त्याने त्याचा पत्ता लिहून घेतला नाही. ओके. तिसरं, त्याने पत्र फाडून टाकले. तर आता सुरुवातीला आपण काय समजावून घेणार? क्रियापदाच्या शेवटी काय? तर क्रियापदाच्या शेवटी काय आले? ले आले. टाकले म्हणजे हे वाक्य आपल्याला कन्फर्म झालं की हे वाक्य सिंपल पास्ट टेन्स साध्या भूतकाळाचं आहे. तर आता आपण रचना लिहिणार. सब्जेक्ट प्लस क्रियापदाचे दुसरे रूप प्लस ऑब्जेक्ट. असा कंटिन्यू प्रत्येक सेंटेन्सला तुम्ही जर सराव करत गेला तर तुमच्या डोक्यामध्ये आणि तुमच्या हातामध्ये परफेक्ट, एकदम परफेक्टपणा येईल. कारण की मी जेव्हा सुरुवातीला करत होतो तर मी अशीच प्रॅक्टिस करत होतो, तेव्हाच ते डोक्यात बसले. समजलं? आता बघा, निगेटिव्हमध्ये काय ना? सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. हे झाले सूत्र. आता आपण काय लिहिणार? ही tore up the letter. आता टोर अप क्रियापदाचे दुसरे, पहिले रूप काय येते? टीअर अप. आणि दुसरे रूप काय येते? टोअर अप. ओके. तर निगेटिव्हमध्ये काय येणार? ही
डिड नॉट, he did not tear up the letter. त्याने पत्र फाडून टाकले नाही. ओके, तर तुम्हाला हळूहळू हे सगळं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल तसं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत जाईल. प्रॅक्टिस इज परफेक्ट मॅन. तुम्ही जितका जास्त सराव करशील तितकं जास्त तुमचे प्रॅक्टिस होत जाईल. तर चौथं घेऊया. क्लास सुरू झाला. तर नेहमीप्रमाणे क्रियापदा शेवटी ला येते, म्हणजे हे वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं कन्फर्म आहे. मग आपल्याला काय सुरुवातीला काय ना, सब्जेक्ट प्लस क्रियापदाचे दुसरे रूप प्लस ऑब्जेक्ट. ह्याच्यामध्ये तुम्ही सब्जेक्टमध्ये शॉर्ट फॉर्म एस तरी केला तरी चालेल आणि तर ऑब्जेक्टमध्ये ओ केला तरी पण चालेल. म्हणजे तुम्हाला कसं असतं तुमचा लिहिण्याचा टाईम वाचून जाईल. सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. ओके, तर द क्लास क्रियापदाचे दुसरे, द क्लास स्टार्टेड, क्लास सुरू झाला. त्याचं निगेटिव्हमध्ये काय येणार, द क्लास डिड नॉट स्टार्ट, क्लास सुरू झाला नाही. ओके, आणखीन एक उदाहरण घेऊया, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून तुम्ही घरात प्रॅक्टिस देखील करू शकता. तुम्ही मी हे अनुभवातून शिकलो. मी हे अनुभवातून शिकलो. नेहमीप्रमाणे सब्जेक्ट प्लस क्रियापदाचे दुसरे रूप प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट डिड नॉट प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे आय लर्न्ड, धिस थ्रू experience. I learned experience. त्याचं मग काय ना निगेटिव्ह, I did not learn. Did not learn. Did not learn this through experience. ओके, समजलं तुम्हाला. अशा प्रकारे या ठिकाणी आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ चांगल्या प्रकारे समजून घेतला आहे. तुम्ही जितकं जास्त प्रॅक्टिस करशील तितकं तुम्हाला जास्तीत जास्त परफेक्टपणा तुम्हाला येत जाईल. तुम्हाला जाता जाता परत एकदा सांगतो, तुम्हाला क्रियापदाच्या शेवटी ला, ले, ली, लो, लम, ल्या, ल्यास अशी अक्षरे असल्यास ते वाक्य सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळांचं असतं. तर त्याची रचना कशी असते, कर्ता प्लस क्रियापदाचे दुसरे रूप प्लस कर्म, बरोबर. आणि नेगेटिव्हमध्ये काय असते, कर्ता प्लस डिड नॉट प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस कर्म. आणि या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवा, कधीही सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळामध्ये नकारात्मक वाक्य करत असताना डिड नॉट नंतर क्रियापदाचे पहिले रूप येते. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ या ठिकाणी समजावून घेतला आहे. आणि आपण परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सिंपल फ्युचर टेन्स, आणि आपण इथंच थांबूया.
थँक्यू सो मच.